गप्पा विथ पप्पा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी करकटावरी ठेवूनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. की माऊलींना आशीर्वाद लिहायचा तर शक्तीने मोठे आहेत आणि नमस्कार लिहायचं तर माणूस म्हणून ते लहान आहेत. मग लिहायचं काय? बघितला, विचार करून 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 बघितलं तर त्यांना सुचेना झालं. म्हणजे नेमकं काय लिहायचं हे सुचेना झालं. त्यांना सुचेना झालं म्हणून त्याने कागद बंद केला, घडी केली कागदाची आणि माऊलींना पाठवली. कागदच पाठवला माऊलींना. आता लिहिणार काय याला? कोण आहे या? योगियाचा योगी माऊली. योगियाचा म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार आहे. ज्ञानेश्वर माऊली आहे ही माझी महाविष्णूचा अवतार. त्याच्यामुळे त्यांचं कुठे पण कंपॅरिझन होऊ शकत नाही. अवतार आहे तो. मनुष्य रूपात येऊन त्यांनी म्हणजे मृत्यूलोकात येऊन मृत्यूलोकाची प्रचिती घेतली. मृत्यूलोकात काय चालतं महाविष्णूंना माहित होतं. मृत्यूलोकात काय चालतं तर संताच्या रूपात ते मृत्यूलोकात येऊन त्याने प्रत्येक गोष्टीची प्रचिती घेतली. ते लोक काय करतात, कसं करतात, एवढं देऊन माणूस पाठवला, तो काय करतो इथे, हे त्यांच्या म्हणजे आता त्यांना समजलंच नाही की आशीर्वाद लिहायचा तर मोठा आहे आणि नमस्कार लिहायचा तो लहान आहे. एवढंच कळलं त्यांना, त्याच्या पुढे कळलेलं नाही. तर ती चिठ्ठी मिळाली माझ्या मुक्ताईला. छोटी मुक्ता, 7 वर्षाची, 5 वर्षाची होती मुक्ता त्यावेळेला. तर तिने ते कागद उघडलं तर दादा म्हणाला, कोरा चांगे या मुक्ती. तसं म्हणून योगी आहेत ते. नाही दादा योगी कुठे काय लिहिलंय आणि कागदच पाठवलेला आहे. मग तू आधी माया आहेस ना, तू माया आहेस ना, शक्ती आहेस तू, तुला कळावं हे. अपेक्षा नाही तुझ्याकडून एवढ्या मोठ्या योगाची चेष्टा करणं पटत नाही आपल्याला हे. तू आधी माया आहेस, तुला कळावं हे. पण ती मुलगी मानव रूपात होती ना, मग तिला तेवढं हे नाही. माऊलीने हात ठेवला तिच्या डोक्यावर. तिला कळलं त्यावेळेला की हा चांगदेवाचा दोष नाहीये, चांगदेवाचा दोष नाहीये. त्यांना संत कळलेच नाही. कारण यम आला की समाधी लावायची. हे आत्मा स्वर्गात, काष्ट खाली. यम काय नेणार? वरती यम गेला की हा खाली आला जिवंत परत. असं 14 वेळा आम्हाला फसवणारा चांगदेव कोरी चिठ्ठी पाठवतो. अरे बापरे. कोरी चिठ्ठी पाठवली. मग माऊली म्हणाल, निवृत्ती दादाने विचारलं, सोपान काकाने विचारलं, आता आपण काय करायचं? मुक्ताई बोलते त्यांना, आता काय करायचं? तर निवृत्ती हे त्या 3 भावंडाचे गुरु
गुरुदादा म्हणायचे त्यांना, निवृत्तीदादांना गुरुदादा म्हणायचे. तर त्यांनी काय केलं माहिती आहे की त्या चिठ्ठीवर 65 ओव्या लिहिल्या, चांगदेवांच्या जीवनावर आधारित 65 ओव्या लिहिल्या. आणि त्या 65 ओव्या लिहून तो कागद चांगदेवांना पाठवला. त्याला चांगदेव 65 म्हणतात. चांगदेव 65 म्हणून आज पण तो ग्रंथ प्रचलित आहे. तो कोणी गायब केलेला नाही, प्रचलित आहे ते आजही. या दंतकथा नाहीत, घडलेल्या कथा आहेत. तर आई बाप नसलेलं पोरगं तो म्हातारीकडे, तर ती म्हातारी काय सांगतात का, हे पोरा तू आता लहान होतस तसंच तुका मी बघलंय, आता मी काय करू तुझं सांग. काय तिचं काम ते का काय नाही ना. मग काय करता, टाळ मोडून घेता, टाळाचं झोपो करून, आणि इल्ला मासूक मारता. एक दिवस असो येळ येता की त्याका 1000 मास्का मारता तो.